कायद्यावर बोट ठेवून काम करणारे अधिकारी अशी ओळख असणारे तुकाराम मुंडे यांच्यावर पुणे परिवहन महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे। तेव्हापासून एकावर एक निर्णय घेऊन मुंडे यांनी पीएमपीएल कर्मचारी आणि अधिकारी यांची दमछाक करीत आहेत। उद्देश मात्र एकच की पीएमपीएलचा व्यवसाय वाढवावा। रात्रपाळीचे पथक तयार करून रात्रपाळीत झोपेत असलेले कर्मचारी असो की कर्तव्यात कसूर करणारे चालक वाहक सर्वांना निलंबित करून पीएमपीएलला शिस्त लावणं। मात्र यामुळे पीएमपीएल कर्मचारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे अशा वातावरणात चालक वाहक यांना काम करताना मानसिक ताण बिघडतोय। कुजबूज वाहक चालकांमधून ऐकू येते। पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी नवा आदेश काढलाय। या आदेशानुसार 2016-17 या वर्षात जर कर्मचाऱ्यांची वार्षिक हजेरी 240 दिवसापेक्षा कमी भरली तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल। यासाठी 660 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। आपण निलंबित होऊ आणि आपली नोकरी जाईल या भीतीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। न्यायालयाने 12 जून रोजी पीएमपीएलला आपलं म्हणणं मांडायला सांगितलंय। तोपर्यंत कारवाई न करण्याचं न्यायालयानं सांगितलंय। मुंडे साहेबांनी पीएमपीएलचा विकास करण्यासाठी आम्हाला सोबत घेऊन चर्चा करावी, मात्र तसं काही होताना दिसून येत नाही। आम्हाला आजपर्यंत एकदाही चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेलं नाहीये, असे पीएमपीएल संघटनेचे जनरल सेक्रेटरी इनामदार यांनी सांगितलंय। परिवहन महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो। आदरणीय साहेबांनी 29/3/2017 रोजी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पदाचा चार्ज घेतला। या पदाचा चार्ज घेतल्यानंतर मीटिंग झाली प्रशासनाची। लगेच दुसऱ्या दिवशी ड्युटी आवर चेंज करण्यात आले। ड्युटी आवर चेंज करत असताना बदलाचं नोटीस संघटनेला देणं हे क्रमप्राप्त होतं। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना सुद्धा हे कळवलं पाहिजे होतं की मी तुमचं सकाळी 10:30 ते 5:30 हा जो वेळ होता तो मी त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि तो बदल मी 9:45 ते 6:45 अशा प्रकारे केलेला आहे। या सर्व गोष्टीची कल्पना कर्मचाऱ्यांना नसताना 117 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। अक्षरशः कर्मचाऱ्यांना माहीत नव्हतं की बाबा आपलं ड्युटी आवर चेंज झालेलं आहे आणि हे ड्युटी आवर्स अशा प्रकारे बदलले। त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे का बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी अगोदर रजेचे फॉर्म भरलेले होते आणि त्या दिवशी बरेचसे कर्मचारी रजेवर होते, पण सदर दिवशी तुम्ही वेळेत कामाला नाही आला म्हणून त्यांना नोटिसा देण्यात आला, त्यांना 1 दिवसाचा पगार कापण्यात आला। अक्षरशः एक कर्मचारी असा होता की त्याची 2 ते 10 वाजेपर्यंत ड्युटी होती, पण तो सकाळी 9:45 वाजता कामाला नाही आला म्हणून त्याच्यावर सुद्धा 1 दिवसाचा पगार त्याला कापण्यात आला आणि त्याला सुद्धा नोटीस बजावण्यात आली। मिळत नाहीये आणि कर्मचारी अत्यंत दबावाखाली भयभीत वातावरणामध्ये परिवहन महामंडळाचा असुरक्षित असणारा कर्मचारी या ठिकाणी झालेला आहे आणि यामुळं कर्मचारी भयभीत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हा एखाद्या दिवशी या सर्व गोष्टीचा कधीही स्फोट होऊ शकतो। आमचं एकच म्हणणं आहे की या कर्मचाऱ्यांचं दुःख कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि ह्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि 22 एप्रिल 2017 रोजी जे कारणे दाखवा नोटीस काढलेलं आहे या नोटिसामध्ये हे रद्द करण्यात यावं आणि इथून पुढं जो कर्मचारी व्यवस्थितरित्या काम करणार नाही त्याला तुम्ही कायद्याचा बडगा दाखवा, त्याला तुम्ही शिस्त लावण्यासाठी कारवाई करा, पण याच्या अगोदर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत याबाबत त्यांना शासन देऊ नका अशीच आमची आदरणीय साहेबांना विनंती असेल। अशोक जगताप मी या ठिकाणी सांगतो की तुकारामजी मुंडे साहेब यांनी 29 मार्च 2017 रोजी या ठिकाणी पीएमपीएमएलचा चार्ज घेतलेला आहे। चार्ज घेत असताना दुसऱ्या दिवसापासून त्यांनी कामगारांना शिस्तीचा बडगा उचलला। हे आम्हाला संघटनेला मान्य आहे। शिस्त ही या पीएमपीएमएलला लागली पाहिजे, त्यातून कुठेतरी उत्पन्न वाढलं पाहिजे। या सर्व गोष्टीला आमची संघटना बांधील आहे, याला कुठल्याही कामगाराला आम्ही पाठीशी घालू शकत नाही। परंतु हे सर्व करत असताना मुंडे साहेबांनी पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या बाबत ज्या गोष्टी एखाद्याच्या जर नरडेशी आलं
आणि एखादा कर्मचारी जर खवळला, त्याचं जर रान पेटलं आणि या ठिकाणी जर त्यांनी काही गोष्टी केल्या तर कोणत्याही क्षणी या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो, याची मुंडे साहेबांनी दखल घ्यावी आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी, हेच बोलतो आणि थांबतो.